नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या बिंदास्त बोला या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बिंदास्त बोला या कार्यक्रमाचा आपला आजचा विषय आहे, शिंदे आणि ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावं का, ते एकत्र येणार आहेत का? गेल्या महिनाभरात आपण राज्याच्या राजकारणात अनेक उलटापालथी पाहिल्या, मात्र आता अशी वेळ आली आहे की ठाकरे गटातून वेगळे झालेले शिंदे आता पुन्हा ठाकरेंशी दिलजमाई करणार अशा चर्चा रंगल्या. शिवसेनेच्या कार्यकर्त्या दीपाली सय्यद आणि शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा या दिलजमाईची चर्चा रंगतीये. मात्र या सगळ्यात सामान्य माणसांच्या भावना नेमक्या काय आहेत, त्यांना काय वाटतं, जनमताचा हा कौल जाणून घेण्यासाठी आम्ही हा खास कार्यक्रम घेऊन आलोय तुमच्यासाठी. तुम्ही काय करायचंय तर तुम्ही तुमचा फोन उचलायचा आहे, फोन डायल करायचा, नंबर डायल करायचा आणि बिनधास्त बोलायचं आहे. तुम्ही तुमचं मत मांडायचं आहे. न्यूज 18 लोकमत तुमच्या मताला एक व्यासपीठ देत आहे. तुमचं मत महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. जनमताचा हा एक कौल घेण्याचा प्रयत्न आहे. कारण ज्या राजकीय घडामोडीच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली, त्या एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या नंतर आता ठाकरे आणि शिंदे यांनी एकत्र यायला हवं का? जे बंड झालं, सत्तांतर झालं, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? गजानन गोगे यांचा पहिला फोन लगेच आलेला आहे अमरावतीवरून. गजाननजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. बोला, काय म्हणणं आहे तुमचं? बिंदास बोला. बोला गजाननजी, बोला. मी आमचं म्हणणं आहे, दोघं एकत्र आले नाही पाहिजे. आलेले पाहिजेत की आले नाही पाहिजे? आले नाही पाहिजे. नाही, जर नवीन माणसं चान्स भेटते, काही गेले तर नवीन माणसं चान्स भेटते. 5-5, 6-6 वेळा निवडून आलेले आहे, काही कामाची नाही. आता नवीन पोरांना चान्स भेटते. हा, त्यामुळे त्यांनी आता एकत्र येऊ नये असं तुमचं म्हणणं आहे? काही जणांनी आलेच नाही पाहिजे, ते निवडून येतील. पण बरं, ठीक आहे, धन्यवाद गजाननजी. आता पद्माकर देशमुख अमरावतीहून लगेच. चला, अमरावतीकर जास्त ऍक्टिव्ह दिसत आहेत. पद्माकरजी, बोला. येत नाही ते दोघंही सोबत येणार नाही. येणार नाहीत? काय वाटतं, यावं की नाही? नाही, आले नाही पाहिजे. का नाही आले पाहिजेत? ठाकरे साहेबांचं बरोबर नव्हतं, वागणंच बरोबर नाही त्यांचं. बर, मग ठाकरे साहेबांनी जर आता 2 पावलं माघार घेतली, ह्यांनी 2 पावलं माघार घेतली, तुटलेलं जुळलं तर काय अडचण आहे? टिकणार नाही. टिकणार नाही? बर, पण मग तुमचं असं म्हणणं आहे, एकनाथ शिंदेनी जे बंड केलं किंवा ज्या 50 आमदारांनी बंड केलं ते योग्य होतं? योग्य आहे, ते योग्य आहे. बरं, काय योग्य आहे तुम्हाला असं वाटतं? निधीवरूनच, वाटपावरूनच माहित होतं. आधीपासून जुळलंच नाही शिवसेना, भाजपची, काँग्रेसचं, राष्ट्रवादीचं. हा, बरं, जे असेल ते सांगा. तुम्ही कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित आहात? नाही, एक मतदाता म्हणून बोलत आहे. बर, ठीक आहे. नंदकुमार देशमुख सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण नंदकुमार यांच्याकडे जाऊयात. नंदकुमारजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. बोला. हॅलो. हा, बोला नंदकुमारजी, बिंदास बोला. हा, तुम्ही जो प्रश्न दिला, त्यांची दिलजमाई होणार आहे का, त्यांनी एकत्र यावं का? हा, तर आमचं मत असं आहे की स्वतःच्या कुटुंब प्रमुखाच्या डोक्यात दगड घालून असं जे अनैतिक सरकार स्थापन झालेलं, हे कधीही एकत्रित येणं शक्य नाही. आणि तसा जर ते एकत्रित आले तर त्याचा मेसेज हा वेगळा जाईन, देशात वेगळा जाईन. आणि उद्धव साहेब असं कधीच हे काम कधी स्वीकारणार नाही, कारण ते स्वाभिमानी व्यक्ती आहे, ते गद्दार व्यक्ती नाही ते. बर, पण आता पक्ष संकटात सापडलेला असताना या चिमण्यानं परत फिरा रे अशी जर त्यांनी साथ घातली, याच्या आधी पण त्यांनी घातली, आणि ते एकत्र आले तर काय हरकत आहे? तुमच्या म्हणण्यानुसार जर असं झालं तर इथून पुढच्या प्रत्येक पार्टीमध्ये या प्रकारचा पायंडा पडेल असं माझं व्यक्तिगत मत आहे. बर, ठीक आहे. चुकीचा पायंडा पडेल म्हणून त्यांनी एकत्र येऊ नये असं म्हणणं आहे तुमचं. धन्यवाद. नांदेडहून गणेश पळसगावकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. गणेशजी, स्वागत आहे, बोला. सर, तळागाळातले कार्यकर्ते काम करणारे लोक
हा. मोठ्या खुर्चीवर बसले तर त्यांना धडाडीनं सपोर्ट करायला पाहिजे, काम करू द्यायला पाहिजे. बर, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे आता जे नवं सरकार आलेलं आहे, जे नवे मुख्यमंत्री आलेले आहेत, त्यांना संधी मिळायला हवी. निश्चित संधी मिळायला पाहिजे, कारण कार्य करण्याची शैली आणि दोघांची विचारसरणी यावरून फार उत्तम प्रकारचं महाराष्ट्राला डेव्हलपमेंट मिळते. ठीक आहे, पण तुमचं असं म्हणणं आहे, तुम्हाला वाटतं असं की या दोघांनी एकत्र येऊन जर समजा हे सरकार स्थापन केलं तर अधिक सुलभ होईल? दोघांनी एकत्र येऊन जर सरकार स्थापन केलं तर अधिक सुलभ नाही होणार, फार मोठा विकास महाराष्ट्राचा होईल. विशेष करून शेतकरी आणि तळागाळातल्या लोकांना त्याचा बेनिफिट भरपूर मिळतील. ठीक आहे, गणेशजी धन्यवाद. ऋषिकेश कुलकर्णी पुण्याहून जोडले गेलेले आहेत. ऋषिकेशजी बोला. उद्धव साहेबांसारख्या चांगल्या माणसाला जर ही लोक आजारपणाचा फायदा घेऊन त्रास देऊन जात असतील तर दिघे साहेबांचंच वाक्य की गद्दारीला माफी नाही, त्याप्रमाणे आता उद्धव साहेबांनी यांना माफ करू नये किंवा घेऊ नये असं मला वाटतं. बरं, पण आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, पक्षातल्या अनेक लोकांचं म्हणणं आहे की पक्षाचं नुकसान होतं या सगळ्यामुळे, आणि ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या बाजूला सारून दोघांनी एक एक पाऊल मागे घेऊन दिलजमाई करायला हवी. संधी होती ना, उद्धव साहेबांनी आतापर्यंत दरवाजे उघडे ठेवले होते पण ते आले नाही. शेवटी केंद्रीय यंत्रणेची भीती आणि भाजपचं नीच राजकारण याचा ते बळी ठरलेत. आणि त्यानंतर आता तिथं जाऊन संजय राऊत सारख्या म्हणजे एकनिष्ठ पक्षाचे आहेत त्यांच्याबद्दल ते त्यांना मध्ये हे करतायत की त्यांच्यामुळे सगळं झालं, म्हणजे कोणावर तरी खापर फोडायचं तर ते संजय राऊतांवरती फोडतायत. ठीक आहे, असं होत नाही ना. आणि आमदार खासदारांमुळे पक्ष नाहीये तर पक्षामुळे ते आमदार खासदार झालेले हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. बरं, पण आता कार्यकर्ते सुद्धा त्यांच्यासोबत जात आहेत ना, त्याचं काय करायचं? जे कार्यकर्ते होते त्यांच्याबरोबर एक 2-4-5-50 लोक जो कोण असतील आमदारांबरोबर तर त्यांच्या वैयक्तिक कार्यकर्ते तेवढेच जातलेत. कट्टर शिवसैनिक कुठेही गेलेला नाही. कट्टर शिवसैनिक हा उद्धव साहेबांबरोबर मातोश्री बरोबरच आहे. ठीक आहे, धन्यवाद. ऋषिकेश, तुम्ही बोललात त्याबद्दल. कोल्हापूरहून आपल्याला फोन आलाय शिवाजी पाटलांचा. शिवाजीराव बोला. साहेब नमस्कार, मी शिवाजी पाटील बोलतोय कोल्हापूर. नमस्कार. नमस्कार, बोला, काय म्हणताय? माझं एक मत आहे की अशी गद्दारी करून जे जातात त्यांना परत पक्षात तरी घेऊ नये. अहो, उद्धव साहेबांसारखा माणूस पहिल्या 5 मध्ये येतो, त्या माणसात पूर्ण काळात काय काम केलं त्या माणसानं, आणि तसा माणसाला जर ही माणसं आजारपणाच्या काळात जर पाठीत खंजीर मारून जात असतील तर त्याच्यावर दुर्दैव काय सांगा मला. बर, तरी पण हे कुटुंब प्रमुख म्हणून उद्धव साहेब याची माफ करतील, पण हिने येऊन उद्धव साहेबांच्या मातोश्रीवर जर पाय धरलं, साहेब मला ह्यातनं वाचवा, आणि मी हे सगळं केले, हे झालेल्या गोष्टी राष्ट्रवादीने काँग्रेसच्या चुकीमुळे केले आणि मला माफ करा. ते 100% कुटुंब प्रमुख आहेत आणि स्वच्छ चारित्र्याचा माणूस आहे, तो 100% माफ करणार. ठीक आहे, बघूया काय काय होतंय. राजकीय घडामोडींवर आपली नजर असेल, तुमची नजर ठेवा आणि तुमचंही मत असंच न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून महाराष्ट्रापर्यंत पोहोचवत राहा. धन्यवाद शिवाजीराव, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तुम्हा प्रेक्षकांनी